की आपल्या पार्टीचा विस्तार झाला पाहिजे आणि पार्टीचा विस्तार जर करायचा असेल तर चांगले कार्यकर्ते यांना घेऊन पार्टीला अधिक मजबूत करणं. अनेक जण हे अनेक वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेत, अशी मंडळी जर आपल्याबरोबर येऊ शकत असतील, आपल्याबरोबर जोडू शकत असतील, तर आपला जो प्रवाह आहे तो वाढवण्यासाठी त्याचा फायदा होणार असेल. महायुती होणार हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता? महायुतीच होणार, का म्हणजे होऊ नये? तुमची नजर तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांवर आहे का इतर पक्षांच्या नेत्यांवरती आहे त्यांना इकडे आणण्यासाठी? एक पार्टी म्हणून आपण नेहमीच असा विचार करतो की आपल्या पार्टीचा विस्तार झाला पाहिजे आणि पार्टीचा विस्तार जर करायचा असेल तर चांगले कार्यकर्ते यांना घेऊन पार्टीला अधिक मजबूत करणं ही आपली जबाबदारी असते. त्या ठिकाणचा असणारा थोडासा समविचारी असेल, राष्ट्रीयत्वाला महत्त्व देणारा असेल, आपल्या विचारसरणीला महत्त्व देणारा असेल किंवा आपल्या विचारसरणी बरोबर येणारा असेल, असे जर काही व्यक्तिमत्व असतील की जे सामाजिक जीवनामध्ये काम करतायत, चांगलं काम करतायत, त्यांच्यावरती विश्वास ठेवून अनेक जण हे अनेक वर्ष त्यांच्याबरोबर राहिलेत, अशी मंडळी जर आपल्याबरोबर येऊ शकत असतील, आपल्याबरोबर जोडू शकत असतील, तर आपला जो प्रवाह आहे तो वाढवण्यासाठी त्याचा फायदा होणार असेल तर नक्की त्याचा विचार करावा. त्यामुळे असा प्रयत्न करायचा असतो की जे आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत त्यांना जोडण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे, पण अधिकचं गणित करायला पाहिजे. पण पार्टीतल्या भावी रवींद्र चव्हाण यांच्या अनेक संधी त्यामुळे जात आहेत असं वाटत नाही का? नाही, असं म्हणणं योग्य नाही. लक्षात घ्या, पार्टी फार मोठी आहे. आपण पाहिलं असेल केंद्रामध्ये, राज्यामध्ये अशा अनेक संधी असतात आणि ह्या अनेक संधी ज्या आहेत त्या संधी या आपल्याला आपोआप मिळत असतात. त्यामुळे आपण त्या संधीमध्ये कुठे बसतोय हा विचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे पार्टीमध्ये कोणाची संधी जाणं वगैरे हा जो विषय जो आहे हा थोडासा मी त्याच्याकडे पाहत असताना असा विचार करतो, जे प्रारब्धात आहे ना ते नक्की मिळणार आहे. बरं, कोणीही कोणाचं प्रारब्ध हे काढून घेत नसतं, ईश्वराला त्याची चिंता आहे. तुमचा आता 2025च्या अखेरीपर्यंत या सगळ्या महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होतील, तर महायुती होणार हे तुम्ही छातीठोकपणे सांगू शकता? महायुतीच होणार, का म्हणजे होऊ नये? पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, संभाजीनगरमध्ये, सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. राज्यामध्ये सुद्धा आदरणीय आमचे सर्वांचे नेते देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम करतात, महायुतीचं काम करतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती व्हावी याचा पूर्ण प्रयत्न आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा करणार आहेत. आम्ही सर्व कार्यकर्ते सुद्धा ते ज्या पद्धतीने डायरेक्शन्स देतील, त्यांना असणारा अनुभव आहे, राजकारणाचा अनुभव आहे, निवडणुकांचा या तिन्ही नेत्यांना अनुभव आहे, तिघांमध्ये पण अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे. त्यामुळे हे ज्या पद्धतीचा निर्णय किंवा जे सांगतील त्या संदर्भात त्या पद्धतीचा निर्णय आम्ही घेऊ. काही ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी, पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी मैत्रीपूर्ण वगैरे अशा कोट अनकोट लढती होतील. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, निवडणुकांना अजून फार अवकाश आहे. बरं, त्यामुळे आपण पाहिलं असेल, मी जसं म्हटलं तिन्ही नेत्यांमध्ये अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे. मी आताच एका मुलाखतीमध्ये तेच सांगण्याचा प्रयत्न केला. चांगलं बॉन्डिंग आहे. महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय या तिघांनी घेतलाय. तिघ जण महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनाही तेच सांगतात. त्यामुळे ते त्यावेळेला जे सांगतील त्या दिशेने आम्ही सर्वजण, परंतु सर्व ठिकाणी महायुतीचेच प्रमुख बसतील, महायुतीचाच महापौर होईल, महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होईल, महायुतीचाच नगराध्यक्ष होईल. ओके. मुंबईमध्ये काय होईल? महायुतीचाच महापौर होईल. पण मुंबईमध्ये नवीन भिडू येणार नाही येणार? देवेंद्र फडणवीसांनी स्क्रिप्ट लिहिलेली आहे म्हणे की एकनाथ शिंदे आणि मनसे यांनी एकत्र यावं यासाठी. हे दोन गोष्टी लक्षात घ्या. प्रत्येक पक्ष जो आहे हा प्रत्येक पक्ष
हा त्यांची भूमिका जी आहे या भूमिकेबद्दल विचार करत असतो. भारतीय जनता पार्टी म्हणून आमच्याकडे तरी आमची पार्लमेंटरी बोर्ड आहे, कोर टीम्स आहेत, देवेंद्रजी नेते आहेत, हे सर्वजण बसतात, त्या संदर्भातले चर्चा करतात आणि मग त्या संदर्भात जे आवश्यक आहे, जे पक्ष हिताचं आहे, जे महाराष्ट्र हिताचं आहे, त्या संदर्भातला निर्णय घेतात. ओके. पण देवेंद्रजींनी खरोखर स्क्रिप्ट काही लिहिलेली आहे, तुम्हाला काही सांगितलेलं आहे? नाही, मला ऑपरेशन काही करायला सांगितलेलं आहे का? दोन गोष्टी आहेत. ते स्क्रिप्ट लिहितात हे तुम्ही मला आज सांगितलं. मी आज गेल्यानंतर पहिल्यांदा विचारेन, बाबा तुम्ही स्क्रिप्ट लिहिली आहे का, तर ती थोडीशी मला तरी वाचायला द्या. अच्छा. त्यामुळे तुम्हाला काही सांगण्याचं अजून तरी काही तसं अजून तरी काही मला सांगितलं नाही. आणि ते स्क्रिप्ट लिहितात हे पहिल्यांदा मला सांगितलं तुम्ही. ओके. तर मी विचारेन, बाबा तुम्ही पण स्क्रिप्ट लिहिता की? राजकीय स्क्रिप्ट मला माहित नाही, त्यामुळे त्यांना विचारलं तर पाहिजे, बाबा असं काही करता का? तर करत असाल तर बाबा थोडंसं मला तरी सांगा. हल्ली चॅनलवरती जातो, विचारतात लोक की बाबा देवेंद्रजींनी स्क्रिप्ट लिहिली आहे का? तर बोलत अगोदर थोडं सांगा की स्क्रिप्ट लिहिली आहे, तर हो, नाही तर नाही. थोडस आता गेलो की आज विचारेन. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.